रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण भजन करूया भगवंताचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सगळेजण प्राप्त करून घेऊन या ज्ञानसागराचा अमृत रस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला. आज आपण श्लोक बघणार आहोत 40, 41 आणि 42. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो विभवत्युत्तः. पुन्हा एकदा. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो विभवत्युतः. कुलाच्या नाशाने उत्पन्न होणाऱ्या दोषांचे आपण आता विस्ताराने वर्णन करणार आहोत. की कुलाचा नाश झाल्यावर काय होतं हे आपण बघणार आहोत. याचा सरळ अर्थ असा आहे की कुलाचा नाश झाला की परंपरागत कुलधर्म नाहीसे होतात. कुलधर्म नाहीसे झाले असता त्या कुलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाप फैलावते. मागील आठवड्यात आपण काय अभ्यास केला ते आता बघणार आहोत. माधव या भगवंताच्या नावाची मीमांसा आपण केली.
वैयक्तिक स्वार्थापेक्षा शाश्वत सुखाचा विचार अर्जुनाने केलेला आहे. अर्जुनासारखी पात्रता आपल्या सगळ्यांच्या अंगी यावी म्हणून आपल्या मनाचे संकल्प चांगलेच असावेत हे आपण बघितलं. त्यानंतर बुद्धीचे दोन प्रकार, शुद्ध बुद्धी आणि अशुद्ध बुद्धी, हे पण बघितलं. गुरूंच्या मार्गदर्शनाने संघर्षाचा ताळमेळ घालायला आपण शिकलं पाहिजे. तसेच अंतःकरण अंतर्बाह्य शुद्ध ठेवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. त्यासाठी वास्तव्याचा स्वीकार करण्याची सवय करावी. मनात कोणाचाही मत्सर करू नये. रादर त्याच्यासाठी आपला जन्मच झालेला नाही. कोणतेही कर्म करताना अधिष्ठान, कर्ता, उपकरणे, क्रिया व भगवंत कृपा ह्या 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यासाठी धर्माप्रमाणे वागणं महत्वाचं. सत्य धर्म, सत्य कर्म करावेच हेच गीता शिकवते. उपनिषदांमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. गुरु आणि सद्गुरु याविषयी अत्यल्प माहिती आपण घेतली. आता आपण बघणार आहोत महाकुळाची लक्षणं. महाकुळ म्हणजे काय, ते कशावरून ओळखावं, कुलधर्म कोणते असतात व महाकुळांची लक्षणे कोणती असतात याविषयी महाभारतातील उद्योग पर्वात 36व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तपोदमो ब्रह्मचित्त वित्तम वित्तानः पुण्यविवाह सततां दानं यश्वैवैते सप्त वसन्ति सम्यग्रुस्तास्तानि महाकुलानि. महाभारताचे 4थे पर्व उद्योग पर्व, त्यामध्ये 3रे पर्व प्रजागर असे पर्व असून तेच विदुर नीती या नावाने प्रख्यात आहे. या उपपर्वामध्ये विदुराला धृतराष्ट्रानं विचारलंय की धर्मार्थपरायण बहुश्रुत देवही मोठ्या कुळातील लोकांची इच्छा करतात, ती महाकुळे कोणती. म्हणजे जे धर्माप्रमाणे वागतात त्यांनाही असं वाटतं की आपण मोठ्या कुलामध्ये जन्म घ्यावा. नव्हे तर देवांना सुद्धा वाटतं की आपण मोठ्या कुलामध्ये जन्म घेणं योग्य आहे. त्याला विदुराने उत्तर काय दिले ते आपण आता बघणार आहोत. तप, इंद्रिय संयम, वेदांचा अभ्यास, यज्ञकर्म, पवित्र विवाह, नेहमीच अन्नदान आणि धर्माप्रमाणे आचरण ज्या कुळात होतात ती महाकुळे होय. मग आपण सुद्धा हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. हे काही अवघड आहे अशातला भाग नाही. काय आहे तर तप करायचं आहे. तपाचं खूप मोठं विस्तीर्ण असं विवेचन आहे, परंतु आपण याचा असा विचार करायचा की एकच गोष्ट नामस्मरण आहे, स्नान संध्या वगैरे जे आहे, आणि ते आपलं काम सातत्याने करणं, याला तप म्हणू शकतो आपण. इंद्रिय संयमन, आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा अगदीच पूर्ण झाल्या पाहिजे असं न करता इंद्रियाचं संयमन करणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आणि वेदांचा अभ्यास दररोज 1 श्लोक तरी आपण जरूर केला पाहिजे. नंतर वर्षातून एकदा तरी यज्ञ कर्म केला पाहिजे, कारण कलियुगामध्ये उद्धारासाठी नामयज्ञ सांगितलेला आहे. त्यानंतर पवित्र विवाह, विवाह करताना ज्या काही गोष्टी आपण बघतो त्याही बघाव्यात, आणि जेणेकरून आपला पुढचा जो संसार जो आहे तो सुखाने होतो. नेहमीच अन्नदान, दररोज आपल्याकडून काही ना काहीतरी अन्नदान झालं पाहिजे. आणि धर्माप्रमाणे आचरण ज्या कुळात होतात ती महाकुळे होय. जो ग्रहस्थ, आता अजून काय काय त्याच्यातली चेकलिस्ट आहे, तर जो ग्रहस्थ आपल्या आई वडिलांची सेवा आनंदाने करतो, ते अत्यंत आवडीने व प्रसन्नतेने धर्माचे नियमित आचरण करतात व आपल्या कुळाची कीर्ती व्हावी अशी इच्छा करतात, नेहमीच सत्याची कास धरतात, सत्याचं आचरण करतात, त्यांना महाकुळे असे म्हणतात.
या विरुद्ध जे कधीही यज्ञयाग करीत नाही, निषिद्ध कर्म करण्यातच त्यांना आनंद होतो, कुळाचाराचे महत्व त्यांना अजिबात नसते, विवाहाचे कोणतेही नियम ते पाळत नाहीत, त्याला काय होतं अशा पद्धतीने जे वागतात किंवा धर्माचं उल्लंघन करतात. काही नीती नियम आपल्याला माहिती पाहिजेत, काही वाचून, काही सद्गुरूंकडून, काही साध्या लोकांकडून, काही गुरूंकडून, आणि मग त्याचं आपण पालन केलं पाहिजे. तर ते महाकोळे असले तरी हीन कुलाप्रमाणे त्यांची अधोगती होते. आपण मागे बघितलंय, आचार भ्रष्टी तो सदा कष्टी, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं. जे विधी निषेध पाळत नाहीत, वाममार्गाने धन मिळवतात, इतरांचे धन लुटतात, स्वतःकडे गुरे ढोरे माणसे संपत्ती असूनही कोणाशीही सहृदयपणे वागत नाहीत, अत्यंत गर्वाने उद्दामपणे इतरांशी वागतात, तर त्यांची गणना मात्र उच्च कुळामध्ये होणार नाही. अशा धनाने संपत्तीने कमी असूनही, याचे विरुद्ध आता, जे धनाने व संपत्तीने कमी असूनही जे सदाचार संपन्न असतात, जे धर्माप्रमाणे वागतात, त्यांची गणना ज्येष्ठ कुळामध्ये होते आणि ते कुळ कालांतराने निश्चित सर्व सुख ऐश्वर्य प्राप्त करून घेऊ शकते, यात अजिबात शंका नाही. भगवंताची प्रार्थना करताना अशी विनंती केली आहे की आमच्या कुळामध्ये परस्परांशी वैर करणारा कोणीही नसो, परधनाचे अपहरण करणारा, अगदी तो राजा जरी असला तरी तो आमच्या राज्यात नको, मित्रद्रोही, असत्य भाषण करणारा, कपटी जीवात्मा आमच्या कुटुंबात आणि आमच्या राज्यातही नको. तात्पर्य, महाकुळाचे 7 गुण धर्माच्या अधिष्ठानाचेच असतात. आता आपण कुलधर्म म्हणजे काय हे थोडक्यात बघणार आहोत. कुलधर्म म्हणजे आपण ज्या कुळात जन्मलो त्या कुळाचे रीतिरिवाज, चाली, पद्धती, सणवार साजरे करण्याच्या पद्धती, रूढी, परंपरा ह्या असतात. उदाहरणार्थ आहे, खंडोबाचं नवरात्र आहे, देवीचं नवरात्र आहे, काही ठिकाणी शाकंभरी देवीचं नवरात्र करतात. ते आपल्याला आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून समजू शकतात. या परंपरा प्रत्येक कुळामध्ये थोड्याफार बदलत असतात. अत्यंत सूक्ष्म बदल असतात ते, पण ते बदल घरातील लोकांनी श्रद्धापूर्वक काटेकोरपणे पाळले तर घरातील सर्वांना सुख, आनंद आणि सर्वात महत्वाचं समाधान हे प्राप्त होतच होतं. आणि यामुळे काय होतं, अकाली मृत्यू, संकटे, अपघात, मोठे अडथळे अजिबात येत नाही. आपला जो महामृत्युंजय जप आहे तो आपल्याला माहिती आहे. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे भोपळ्याचं फळ हे पूर्ण झाल्यानंतर त्याचा देठ आपोआप वाळतो आणि तो भोपळा अलग होतो, त्याचप्रमाणे आमचं आयुष्य पूर्णपणे व्हावं आणि आमचा मृत्यू हा सहजपणे यावा, त्याच्यासाठी भोपळ्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यासाठी शंकर भगवान आणि सर्व देवांची जी आहे ती आराधना केलेली आहे या मंत्रामध्ये. त्यासाठी सनातन धर्मामध्ये अनेक देवदेवतांचे प्रगट उत्सव, जन्मोत्सव, तिथी, वार, नक्षत्राप्रमाणे वेगवेगळे विधी, क्रियाकर्म, सवाष्ण ब्राह्मण भोजन, आपट्याचे पाने वाटप म्हणजे सोने वाटप, सरस्वती पूजन, गुढी उभारणे, रथसप्तमी, संक्रांत, दसरा, दिवाळी, हे सगळं माहिती आहे आपल्याला. भाऊबीज, पाडवा, होळी असे अनेक सण व पद्धती निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्यामागे अनेक शास्त्रीय व वैज्ञानिक कारणं आहेत. ते आपल्यालाही माहिती पाहिजे आणि आपण पुढच्या पिढीलाही ते समजावून सांगितले पाहिजे. प्रयत्न केला की सगळ्या गोष्टी माहिती होतात. आपण उदाहरण फक्त आता संक्रांतीचं घेऊ.
संक्रांतीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे, कारण वातावरणातील बदलाला तोंड देण्यास, शरीर समर्थ होण्यासाठी तीळ व साखर किंवा गूळ यांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. बहुतांशी घरामध्ये गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास काही ना काहीतरी सोने खरेदी करण्याची पद्धत आहे. त्याचा खूप फायदा होतो आणि हे पुष्य नक्षत्र हे 6 महिन्यातून 3 वेळेस येतं. मग आता आपण जे आपले काही कन्सेप्ट आहेत, काही आपल्या धारणा आहेत, सोनं घ्यायचं म्हणजे अगदी 5 तोळेच घ्यायला पाहिजे असं काही नाही. अर्धा ग्रॅम जरी आपण सोनं घेतलं तरी सुद्धा ते कमीत कमी 3 ग्रॅम एका वर्षाला होतं. आणि आपलं आयुष्य जर 70 वर्ष आहे असं आपण गृहीत धरलं, आपलं आयुष्य तर तसं अपेक्षित 100 वर्षाचं आहे, तर आपण 90 वर्ष जगलो तरी 9-27 इतकं सोनं आपल्याकडे निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतं, काहीही विशेष त्रास न घेता. पुष्य नक्षत्र 6 महिन्यातून 3दा येते, म्हणजे वर्षातून कमीत कमी 6 वेळेस सोने खरेदी आपोआप होते. अशाप्रमाणे परिस्थिती कशीही असली तरी सांपत्तिक स्थिती आपोआप सुधारते. हे सर्व घरातील ज्येष्ठ मंडळी सहज करू शकतात. आणि अशा आपल्याकडे भरपूर कुटुंब आहे की जे नियमितपणे थोडं थोडं सोनं खरेदी करतात, की जे आपल्या कुटुंबाच्या स्थैर्यासाठी अत्यंत उपयोगी होतं. आणि त्यामुळे कुळाची सर्वांगीण प्रगती होते. आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तींना कुलधर्म, कुळाचाराचे मार्गदर्शन हे मोठ्या व्यक्तींनी केलेच पाहिजे. आणि त्यामुळे सर्व कुळांचे, कुटुंबाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक आरोग्य अत्यंत चांगले व सुखी राहते. लहान मुलांना कसे सांभाळावे, त्यांचे संगोपन कसे करावे, जेवणाची सुरुवात कशी करावी वगैरे अनेक गोष्टींची अंमलबजावणी अचूक होण्याची जबाबदारी निश्चितपणे सर्वात श्रेष्ठ व्यक्तीची आहे. आणि त्यामुळे कुळधर्माचे रक्षण होते. अर्जुनाचे हेच सांगणे होते भगवान श्रीकृष्णाला की सर्व ज्येष्ठ पितामह, गुरु, सगळे सोयरे यांचा नाश झाल्यावर पुढे रीतिरिवाज, कुलधर्म, कुळाचार कसे टिकेल, कसे वागावे किंवा कसे वागावे हे न समजल्यामुळे सर्वजण स्वैरपणे वागतील. आता हा फार मोठा शब्द आहे, स्वैरपणे. कोणतीही शिस्त राहणार नाही आणि सर्वत्र अराजकता माजू शकेल. कुटुंबामध्ये, कुळात प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते, त्याबरोबर मर्यादा सुद्धा असते. त्या मर्यादेचं पालन झालं नाही तर शिस्त राहणार नाही. कोणी कसेही वागले तर संकर होऊन सर्व गोष्टींचा गोंधळ निर्माण होईल. सुमारे 10,000 वर्षापासून उपलब्ध असलेल्या ऋग्वेदामध्ये कुटुंब ह्या संकल्पनेचा पूर्ण उल्लेख आहे की कुटुंबामध्ये किती जण असावेत. आणि विशेषतः आता सुद्धा दाते पंचांगामध्ये कोणाशी किती संबंध ठेवायचे आहेत, सख्या भावाशी किती, चुलत भावाशी किती, आते भावाशी किती, हे सुद्धा वेगळ्या मार्गाने आपल्याला सांगितलेलं आहे. जगात कोठेही कुटुंब या संकल्पनेचा उल्लेख नसताना आपल्याला अभिमान पाहिजे की भारतीय सनातन धर्मामध्ये कुटुंब पद्धतीचा उल्लेख स्पष्टपणे आलेला आहे. अर्जुनाने कुळ नष्ट झाल्यावर पाप फैलावेल असे म्हटले आहे. आता पाप ह्या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याचा सर्व उल्लेख करणं खूप अवघड आहे. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक नियमावलीच बदलून जाईल. नातेसंबंध, अयोग्य पैसे मिळवण्याच्या पद्धती, अत्याचार, भ्रष्टाचार यांना प्रतिष्ठा मिळू शकते इत्यादी अनेक गोष्टी केवळ कुलक्षय झाल्यामुळे होईल हे अर्जुनाला वाटत होते, की जे खरे होते. परंतु अधर्मी वागणाऱ्या आपल्या ज्येष्ठांना नष्ट करणे हेही कर्तव्य आहे आणि गीतेमध्ये
हेच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. याचा सरळ अर्थ, हे कृष्णा, अधर्म प्रबल झाला असता कुलस्त्रिया बिघडतात आणि हे वार्ष्णेय, स्त्रिया बिघडल्याने वर्णसंकर उत्पन्न होतो. आता ह्या ठिकाणी अर्जुन हा मोहाने ग्रस्त आहे, पण तो मान्य न करता तो धर्म आणि अधर्माच्या गप्पा मारायला लागलेला आहे. मी अगोदर जसा उल्लेख केला, जेणेकरून आपल्या युद्ध न करण्याचे समर्थन करता येईल अशा पद्धतीचा तो प्रयत्न करत आहे. सर्वसाधारणपणे माणूस जेव्हा वास्तव्याचा विचार करत नाही, म्हणजे वस्तुस्थितीचा विचार करत नाही, खऱ्याचा विचार करत नाही, आपले गुणदोषाचा अभ्यास करत नाही आणि स्वार्थापोटी एखाद्या खोट्या गोष्टीचे समर्थन करताना वरवरच्या खऱ्या गोष्टींना सांगून समोरच्या माणसाला भ्रमित करतो, तसाच हा प्रयत्न अर्जुनाकडून होत असल्याचे आपल्याला दिसते. अर्जुनाने सांगितलेलं हे खोटं नाहीये, पण मूळ सत्य असं आहे की ह्या पापी दुर्योधनाचं जर राज्य राहिलं तर पुढे अनाचार होईल. कुलस्त्रिया खरं तर त्यावेळेस नष्ट होतील, त्यावेळेस नष्ट होतील, परंतु आपल्याला मारायला नको, आपल्याला युद्ध करायला नको, म्हणून अर्जुनाने हे भगवंतापुढे कारण सांगायला सुरुवात केलेली आहे. धर्म व अधर्म हा विषय हजारो वर्षापासूनचा आहे. धर्मामध्ये जे कर्म, आता धर्मामध्ये काय काय आहे तर कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती असे मार्ग सांगितले आहेत. त्याप्रमाणे नियमित वागणे व अधर्मामध्ये वरील मार्गाने माणसाने वागू नये हे समजणे. धर्म या शब्दाची व्याप्ती खूप विशाल आहे. आपण नेहमी बघतो ते की त्यामध्ये नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, सत्कर्म इत्यादी अनेक प्रकारची कर्मे आहेत. गीतेने आपल्याला स्पष्ट सांगितले आहे की कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता आपण जर एखादं कर्म केलं तर आपल्याला प्रचंड यश त्या कर्मामध्ये मिळतं. चाणाक्षपणे हे कर्म करताना सुद्धा कसं पाहिजे, जागृत पाहिजे. कसं तर चाणाक्षपणे विवेकाने कर्म करीत जावे. त्याचे जो असं करेल त्याचे सर्वांगीण शुभ व चांगले फळ हे त्याला निश्चित मिळते. परंतु आपलं लक्ष फळाकडे असता कामा नये, अजिबात असता कामा नये. तरच आपण कर्म चांगल्या प्रकारे करू शकतो. बरं, आणि अधर्म म्हणजे जे करू नये, याची खूप मोठी व्याप्ती आहे. त्यातील अत्यंत कमी चर्चा आपण करणार आहोत. काही लक्षणे, काही वागणे, काही बोलणे इत्यादी गोष्टी याप्रमाणे आहेत. आता अगदी थोडक्यात आपण अभ्यास करूया याचा. कुटुंब प्रमुखाने बेशिस्तपणे वागणे, उशिरा उठणे, बेजबाबदारीपणे वागणे, आपल्या कुटुंबातील प्रत्येक माणसाचा सर्वांगीण विकास न करणे, अपेयपान करणे, नेहमीच मांसाहार करणे, घरातील व्यक्तींवर सारखे ओरडणे, आई वडील यांना आदराची व प्रेमाची वागणूक न देणे, हा सगळा अधर्म झाला. अयोग्य मार्गाने संपत्ती मिळवणे, आलेल्या अतिथीचा योग्य सत्कार न करणे, दान, यज्ञ, तप यांची माहिती न घेणे आणि त्याप्रमाणे आचरणाचा तर काही प्रश्नच येत नाही. व्यसनाधीन होणे, परस्त्रीकडे अयोग्य पद्धतीने नुसतं पाहणे, कारण नसताना इतरांची धन, संपत्ती,
जमीन लुबाडणे, त्या जमिनीवर अनधिकृत कब्जा मिळवणे, इतरांनाही वाईट कृत्ये करण्यास प्रवृत्त करणे, नेहमी अहंकाराने बोलणे. आपण आपल्यामध्ये आपल्या परिसरामध्ये खूप माणसं असतात, त्याचा आपण अभ्यास करू शकतो. आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या व्यक्तीवर अनादराने वागणे, जे आपल्याकडे नोकरीला आहे त्यांच्याशी सुद्धा आपण प्रेमाने वागलं पाहिजे, इत्यादी अनेक गोष्टी वागणाऱ्या व्यक्तीस अधर्माप्रमाणे वागणारा असे संबोधले जाते. अत्यंत ढोबळमानाने ही आपण व्याख्या केलेली आहे. आता वास्तविक धार्मिक स्त्री ही कुटुंबातील प्रमुख, पुरुष हा ब्रह्म आणि स्त्री ही माया असते, त्याच्याशिवाय संसारच होऊ शकत नाही. महत्वाची अशी शक्तिमान व्यक्ती जर कोण असेल तर ती स्त्री असते, हे पुरुषांनीही विसरता कधी कामा नये. ही भारतातील कुटुंब व्यवस्था या जगातील सर्व व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि हे वेळोवेळी सिद्धही झालंय. म्हणूनच अर्जुन म्हणतो की घरातील स्त्रिया बिघडल्याने वर्णसंकर होतो. आपण जर चाणाक्षपणे बघितलं तर अशा अनेक गोष्टी आपल्याला या समाजामध्ये निश्चितपणे दिसतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय अचूक 100% धर्मपालन करणे शक्य नाही, हे आपण मान्यच केले पाहिजे. त्याला कारण संसार हा अनित्य आहे, तो क्षणाक्षणाला बदलतो. प्रत्येक बदलाला त्याचा वेग सुद्धा हा वेगवेगळा असतो, निर्निराळा असतो. त्यामुळे तुमच्या आमच्या सामान्य माणसाची स्थिती निश्चित दमछाक करणारी असते. पण काय सांगितलंय की परधर्मो भयावहा स्वधर्मो निधनश्रेयः. असे कष्ट करता करता जरी आपला देह पडला तरी सुद्धा ते श्रेयस्कर आहे, असं शास्त्र आपल्याला सांगतंय. मग प्रत्येक वेळेस त्यात काय महत्वाचं, तातडीचं काय, अति महत्वाचं काय, कमी महत्वाचं काय, जे उशिरा केलेले चालेल, जे लवकर करणे गरजेचे आहे ते स्वतः करणे गरजेचे आहे, जे दुसऱ्याकडून चाणाक्षपणे करावे, यात परत कर्तव्य भावना, नातेसंबंधाचा समन्वय, परोपकार, दान, श्रद्धा. परत आपल्याला हे 6 शत्रू तर आपल्याला नेहमी सतावतात. कोणते कोणते आपल्याला माहितीये. काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, लोभ आहे. मग त्यासाठी आपणच आपला ज्ञानबोध आणि आत्मबोध करून घेणं अत्यंत गरजेचे, क्रमप्राप्त आहे. आपण नेहमी विचार करावा की सुरुवातीला असे का होते. त्यासाठी त्याच गोष्टीचे ज्ञान मिळवणे, इतरांचे अनुभव काय, ज्याला आपण सर्वे म्हणतो, त्याचे परिणाम ते कसे भोगतात, यासाठी दिवसभरातून कमीत कमी 45 मिनिट हळूहळू चिंतन करावे. त्यासाठी एक प्रश्नावली, एक चेकलिस्ट करावी, अत्यंत जवळच्या मित्राचीही समर्थपणे मदत घ्यावी आणि आपली आध्यात्मिक पातळी वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. सारखं शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचा अभ्यास, त्याची पातळी याचा नियमितपणे अभ्यास आपल्याला करावाच लागतो, प्रगती पाहिजे असेल तर. प्रत्येकाची चेकलिस्ट किंवा प्रश्नावली करावी, त्यात आपण आपले उत्तर द्यावे आणि ते करायला हे सुरुवातीलाच करावं लागतं. हे सुरुवातीला क्लिष्ट वाटेल, अवघड वाटेल, कंटाळवाणे वाटेल, पण नंतर मात्र काळजी, चिंता, भय सगळं काही निश्चित नष्ट होणार आहे. बरं, उदाहरणादाखल आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्यात आपण सुरुवातीला कोणतीही गोष्ट करताना काही बाबी सवांत तपासून घेणं गरजेचं आहे. विवेकाने वागावे, विवेक ठेवावा, विवेकाने विचार करावा, म्हणजे जीवन यशस्वी होईल. मग अचूक विवेक म्हणजे काय, हाही आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. तर मग त्याचे उत्तर पुन्हा आपण थोडक्यातच बघणार आहोत. सावधान. विवेकाच्या जोरावर माणूस अंतःकरणाने विशाल बनून आत्मज्ञानी बनू शकतो. हा महत्वाचा सिद्धांत आहे.
आपली जाणीव आपल्याला वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. आपली जाणीव आपल्याला वाढवली पाहिजे. आपल्या बुद्धीला विवेकाची जोड देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. विवेक काय करतो? तर विवेक हा करतो सारासार विचार. विवेकाने शाश्वत, अभंग, खरे, योग्य काय आहे हे आपल्याला समजते. अशाश्वत म्हणजे अस्थिर, खोटे, मिथ्या, अयोग्य काय आहे हे सुद्धा आपल्याला फक्त विवेकाने समजते. सत्य असत्यातला सूक्ष्म भेद समजतो. काय असार आहे, काय सार आहे याचे निरीक्षण करणे म्हणजे विवेक. खोट्याचा त्याग करून खऱ्याचा स्वीकार करणे म्हणजे विवेक. आत्मस्वरूपाकडे लक्ष देणे म्हणजे विवेक. श्रेयस म्हणजे हितकारक व प्रेयस म्हणजे प्रिय वाटणारे, आवडणारे, गोड वाटणारे, पण अंतिमतः हितकारक नाही याचा विचार करणं म्हणजे विवेक. आपण उदाहरण घेऊया. मधुमेही व्यक्तीला एखादी जिलबी खूप आवडते. रस्त्याने गेलाय, हॉटेलमध्ये चालू आहे आणि त्याला ती खावीशी वाटते, पण त्याने ती जिलबी खाल्ल्याने साखर वाढून त्याला अनेक त्रास होतील. मग जिलबी खाणे श्रेयस आहे की प्रेयस आहे? आवडणे हे झाले प्रेयस, पण मधुमेहाचा विचार करून एक छोटासा तुकडा जर स्वतःच्या तोंडात दुसऱ्याच्या समाधानासाठी खाणं हे झालं श्रेयस. खायचंच नाही असं नाही, पण मर्यादित स्वरूपामध्ये, नवे नवे अत्यंत छोटासा. या पद्धतीने जीवनात वागणे असावे. कोणतेही काम करताना ते योग्य की अयोग्य कमीत कमी 15 ते 30 सेकंद जरी विचार केला तरी विवेकाची कास धरल्याने आपण निश्चित आनंदी होऊ. ही विवेकाची शक्ती आपल्याला प्रबळ प्रेरणा देते आणि या विवेकरूपी मशागतीने, आता बघा कल्पना कशी केली आहे ती, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आपल्याला. विवेकरूपी मशागतीने आपल्या अंतःकरण रूपी शेतामध्ये खूप काही चांगले उगवते. आपलं शेत म्हणजे आपलं अंतःकरण, आणि त्यामध्ये काय टाकायचंय? त्यासाठी श्रद्धा, विश्वास आणि प्रेमरूपी पाणी. त्यानंतर टाकायचे तणनाशक. तणनाशक म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी स्वतःला नामस्मरणामध्ये गुंतवणे. पीकवृद्धीसाठी खते आपण जाणीवपूर्वक घालावी. मग या अंतःकरण रूपी शेतामध्ये चांगली ध्येये, मूल्ये, आदर्श व्यक्तीचा अभ्यास, चांगल्या वाईट कल्पनेचा काटेकोर अभ्यास, नाना कला, विद्या, शास्त्रे याची सुंदर झाडे, लता, वेली निर्माण होतात. त्यामुळे काय होईल? आपल्या अंतःकरणामध्ये नाना प्रकारच्या कला, विद्या, शास्त्र निर्माण झाली, अशी सुंदर झाडे जर निर्माण झाली तर काय होईल? अज्ञान, दुःख, भ्रांती नष्ट होईल आणि आपण खरे जीवनास सुरुवात करू. अज्ञानाकडून ज्ञानाकडे वाटचाल सुरू होईल. अंधाराकडून उजेडाकडे आपली वाटचाल हळूहळू सुरू होईल. देहबुद्धीचे धोके नष्ट होतील. संसारातील उद्वेग नाहीसा होईल. अधोगती, अप्रगती होणार नाही. मन शांत होईल. मनाला विश्रांती मिळेल आणि नेहमी समाधान मिळेल. हे केवळ विवेकाचा सर्वांगीण परिपूर्ण अभ्यास केल्यावरच होईल. जीवन आहे म्हणून ते यशस्वी जगणे हा आपला धर्म आहे. शास्त्र, पुराणे, श्रुती, स्मृती, रामायण, महाभारत हे आपले धर्मग्रंथ आहेत. या महासागरातून प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार, कुळानुसार, अनुभवानुसार, संगतीनुसार, अभ्यासानुसार, गुरुनुसार व सर्वात शेवटी प्रारब्धानुसार उचित अर्थ काढतो. आपण जे धर्माचा अर्थ काढतो त्यामागे इतक्या गोष्टी असतात, पण गीतेने मात्र या सर्वांचा योग्य समन्वय करून, म्हणजेच कर्म, ज्ञान, त्यानंतर योग आणि भक्ती या सर्वांचा समन्वय करून त्याचे वेळोवेळीचे योग्य प्रमाणात ठरवून आपण आपल्या जीवनात
वागावे असे आपल्याला समजवलेले आहे. पती नोकरी करतो, पैसे मिळवण्यासाठी जे झाले ते कर्म, पण कामात काही सुधारणा करून त्याने कंपनीचा फायदा केला, त्याच्या ज्ञानाचा कंपनीला उपयोग झाला, तर हा झाला ज्ञान मार्ग. एकनिष्ठेने काम करून इतरांकडूनही काम करून घेणे ही झाली कामावरची भक्ती, हा झाला भक्तियोग. आणि अत्यंत तत्परतेने कंपनीचा हिशोब ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन केलेले काम हा झाला त्यासाठी सांख्य मार्ग. थोडक्यात आपण कोणत्याही कृतीला कर्म, ज्ञान, सांख्य आणि भक्ती मार्गाचा उपयोग निश्चितपणे केला पाहिजे आणि तो आपल्याला करता आला पाहिजे. संकरो नरकायैव कुलघ्नानाङ्कुलस्य च पतन्ति पितरो हेष्याल् लुप्तपिंडोदकक्रियाः. पुन्हा एकदा, संकरो नरकायैव कुलघ्नानाङ्कुलस्य च पतन्ति पितरो हेष्याल् लुप्तपिंडोदकक्रियाः. मग या वर्णसंकरांनी काय होतं? तर वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले आपले पितर अधोगतीला जातात. आता याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे आणि याच्यावरची सिद्धता झालेली आहे असे आम्ही काही कुटुंब बघतोय. त्याबद्दल नको बोलायला आपण आता. पण अनावश्यक संततीच्या वाढीमुळे चांगल्या कुळ परंपरा नष्ट होतात, म्हणजे संकर झाल्यामुळे, आणि कुलाची नरकमय स्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट संततीमुळे कोणतेही आचार विचार कोणीही करत नाही. पूर्वजांना अन्नदान म्हणजे अन्न, पिंड, पाणी, तर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. पिंड, पितर आपल्याला कुठे दिसतात? अशा पद्धतीचं जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. आता भारतीय सनातन धर्माप्रमाणे जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत काय करावे, कसे वागावे हे शास्त्रशुद्ध विवरण केलेले आहे. मृत्यूनंतरही जीवात्मा शरीर सोडून गेल्यानंतर प्रत्येक दिवशी त्या जीवात्म्याचा प्रवास कसा होतो, अगदी 15 दिवसापर्यंतचे कर्म काय करावे, नंतर 12 महिन्याची विधी म्हणजे मासिक श्राद्ध म्हणतात त्याला, ते विधी काय करायचे, याचाही सर्व उल्लेख गरुड पुराणामध्ये आहे. तात्पर्य, सर्व गोष्टीमध्ये सनातन धर्म समृद्ध आहे. घरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला होतो त्याच तिथीला सर्व मृत नातेवाईकांना पिंडदान व जलदान करण्याचा विधी अगदी अर्धा तास ते 2 तासापर्यंत करावा असा संकेत आहे. आम्हाला वेळ नाही, मग काय करायचं? पण जेव्हा वर्णसंकर होतो त्यापासून होणाऱ्या संतती ह्या अतिशय संस्कारहीन, कर्मद्वेष्टी, भावना शून्य होतात. विष्णू पूजेने सर्व पापांचा नाश होतो. विष्णूच्याच प्रसादाचे ग्रहण केल्याने मनुष्याचा सर्व पापांचा नाश होतो. कधी कधी तर असे न केल्याने पूर्वजांना निश्चितपणे पिशाच्य योनी प्राप्त होते. अगदी पिशाच्य योनी प्राप्त झाल्यावर, आणि सगळ्यात महत्वाचं हे आपल्यासाठी, की अशी पिशाच्य योनी प्राप्त झाल्यावर ते पूर्वज आपल्या जीवित वंशजालाच त्रास देतात, ते इतरांना त्रास देत नाही. असे निश्चित अनुभव आहेत. त्या त्रासात अचानक अडचणी येणे, अपघात होणे, भ्रमिष्ट संतती निर्माण होणे, अकाली मृत्यू होणे, असाध्य रोग होणे, मानसिक आजार होणे, घरात अजिबात शांतता नसणे, मतमतांतर असणे, पैशाला स्थिरता नसणे, मनातील कोणतीही गोष्ट मनासारखी न होणे, घरात नेहमी आजारपण असणे, अपेक्षित शिक्षण पूर्ण न होणे, अशा अनंत व
अनाकलनीय अडचणींचा डोंगर उभा राहतो. हे सर्व होत नाही, मनासारखं होत नाही. त्याचं कारण केवळ श्राद्ध विधी, पिंडदान, जलतर्पण विधी हे न केल्याने. मग हे विधी, आता प्रश्न असा पडतो की आपल्याकडे सगळी उपलब्धता नाही, मग त्याच्यासाठी काय उपाय आहे ते आपण बघूया. हे विधी वर्षातून दोनदाच करावे लागतात. केव्हा केव्हा करायचे ते हे विधी? एकदा त्या ज्या तिथीला घरातील कुटुंब प्रमुख मरण पावला ती तिथी व पक्ष पंधरवाड्यात येणारी तीच तिथी, केवळ 10 मिनिटात पूर्ण श्रद्धा ठेवून हा विधी पूर्ण होतो. यासाठी योग्य गुरूंचे मार्गदर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करावा. आता बघा, आपण हिशोब करू तर एका वर्षाचे 365 दिवस, त्याचे एकूण मिनिटं 5,25,000 इतके. त्यातील फक्त 20 मिनिटं आपल्या पितरांची आठवण काढावी. काहीही करता नाही आलं तर नुसती आठवण काढावी की माझे वडील या तिथीला गेले हो, मी त्यांचा आभारी आहे. एवढं वाक्य जरी असलं तरी पुष्कळ आहे बरं का. नसेल याच्यापेक्षा दुसरा काय उपाय आहे? त्यांचा जर फोटो उपलब्ध असला तर त्याला 2 पांढरी फुलं व्हावी. पांढरी नसतील तर कोणतीही व्हा, पण 2 फुलं व्हा आणि त्यांची आठवण ठेवा. मग बघा कसा आनंद मिळतो. कोणतीही अडचण न येता आपलं सर्व काही भलं होतं आणि आपल्याला पूर्ण आनंद प्राप्त होतो. सावधान, या विज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्टी अत्यंत प्रगत होत आहे. जग अत्यंत छोटं झालेलं आहे. माणसाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आश्चर्यकारक फरक प्रत्येक गोष्टीत होत आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीचा वेग खूप वाढला आहे. जुन्या कल्पना, आचार, विचार, उच्चार, खानपान, आईवडिलांची सेवा, भावनिक सौख्य, आनंद याबद्दलच्या व्याख्या क्षणोक्षणी बदलत आहेत. याबद्दलचा उहापोह आपण करायला नको. पण ह्या प्रगती बरोबरच तरुणांनाही पळणं खूप अवघड होत आहे. पैशाची उपलब्धता भरपूर आहे. घरं आहेत, दारं आहेत, गाड्या आहेत, सुखदायक आरामदायक नोकरी करून करून, ती वरवरची नोकरी, पण मनात म्हणाल तर आनंद, समाधान म्हणाल तर आनंद, समाधानाचाही आनंद नाही. जोडीदाराचा समाधान म्हटलं तरी सुद्धा आनंद आहे. मानसिक विश्रांती म्हटलं तरी आनंद आहे. साधं एखाद्याला फोन करायचा म्हटला की विविध जाहिरातींचा भडीमार, त्याच्या वेगवेगळ्या सवलती, डोळ्यांच्या मार्फत इच्छा नसताना अनेक प्रदूषण. आपली इच्छा असते का वाईट बघायची, पण त्याचंही प्रदूषण, तयार पदार्थांच्या जाहिराती, त्याचे आकर्षण, ताबडतोब उपलब्धतेची शक्यता. त्यामुळे आपल्या मनाला भरपूर खाद्य आणि अनावश्यक स्पर्धेचे टेन्शन. असं झालं तर काय, तसं झालं तर काय, उगीच असुरक्षितता, चिंता, काळजी, भय. म्हणजे नेमके 100 नंबरी 24 कॅरेटचे सोने जसे अतिशय शुद्ध स्वरूपाचे सुख, शांती, समाधान मला कशात मिळेल हेच आपल्याला माहित नाही. आणि सगळ्यांचीच गत आहे. म्हणून आपण काय म्हणतो, तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून आम्ही उजेडाकडे क्षणाक्षणाला जायला पाहिजे. याला एकच उपाय आहे, तो म्हणजे अध्यात्माचा अभ्यास करणं. बरं, आता अभ्यास कसा करावा हेही आमच्या लक्षात येत नाही. तुम्ही आम्ही सगळे सारखे आहेत. कोणीही या ठिकाणी श्रेष्ठ नाही, ज्येष्ठ नाही आणि कनिष्ठही नाही. आपण सर्व एकाच पातळीवरचे माणसं आहोत. अध्यात्माला किती वेळ द्यावा हेही समजत नाही. कुलधर्म कुळाचार करताना अडचणीचा डोंगर उभा राहतो. शास्त्रोक्त माहिती नाही. कोणाकडून माहिती करून घ्यावी म्हटलं तर त्यालाही वेळ नाही. बरं, प्रत्येकाचा स्वतःचा असा काही छुपा अजेंडा असतो. तो त्या अनुषंगाने मर्यादितच माहिती देतो. माहिती देताना हे फार अवघड आहे असं सांगतो. अन्यथा त्याचा इगो कसा सुखावला जाईल याकडेच लक्ष देतो. त्याचा मूळ उद्देश वेगळाच असतो. कारण त्यालाही ते समजलं की नाही, उमगलं की नाही, हा महात्मा खरंच मला सांगतो का की अर्धसत्य सांगतो, काही कळत नाही. बरं, तो सांगत असताना माझं मन स्थिर आहे का? आता त्यांनी पुष्कळ द्यायला सांगितलं, पण मी कसा आहे
माझं भांड कसं आहे, दूध ओततोय पण पातळ तर स्वच्छ पाहिजे ना. मग माझ्या बरोबरचा माझा मूड सांभाळायचा आहे मला, का माझं लक्ष बाहेर ठेवलेल्या चपलांकडे आहे मी देवळात असताना. अशा अनेक प्रश्नांनी व उत्तरांनी गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आहोत, यात अजिबात शंका नाही. सर्वसाधारण लोक म्हणतात, अहो काका हे खरे आहे हो, पण त्याला उपाय सांगा ना काहीतरी. मी काय करू, कसं वागू, कसा अभ्यास करू, मी गुरु नाही केले तर मग गुरु कसे भेटतील, नाही भेटले तर माझं जीवन व्यर्थ जाईल का. असे अनेक प्रश्न ज्ञानाचे डोळे असणाऱ्या, साधे डोळे नव्हे तर ज्याला ज्ञानाचे डोळे आहे अशा माणसाला हे आणि जिज्ञासू माणसाला असे प्रश्न पडू शकतात. त्यासाठी काही शब्द, पोथी, साहित्य, गुरुसेवा, ध्यान, चांगलं वागणं, परोपकार, दान वगैरेचा जुजबी अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. सावधान, आता मी कसा आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. 80 अब्ज लोकसंख्येच्या जगामध्ये एकही माणूस एकसारखा नाही. एकही माणूस नाही बरं. मग मी मात्र माझ्यासारखा आहे. मी माझ्याशी बोलू शकतो. आपण आपल्याशी बोलू शकत नाही का? निश्चितपणे बोलू शकतो. आणि मग आपल्याशी कसं बोलायचं? तर मनातल्या मनात बोलायचं की मोठ्याने बोलायचं? आणि सुरुवातीला पूर्ण विश्वास नसला तरी आपण आता कल्पना करणार आहोत बरं का. आताचा जो आपला उद्देश आहे तो कल्पना करण्याचा आहे. प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये ही कल्पना करायची आहे. कारण एक लक्षात ठेवा की ब्रह्मदेवाने नुसती कल्पना केली आणि ते जग सत्यात उतरलेलं आहे. त्यामुळे हे खोटं होणार नाही. मग ती कल्पना अशी आहे की मी देवांचा अत्यंत लाडका आहे. मी गत आयुष्यात केलेल्या पापांचा क्षणभर विचार करून, नामाचा उपयोग करून, प्रायश्चित्त घेऊन मी त्यापासून मुक्त होणारच आहे. मी स्वतःला त्याबाबत नेहमी किंवा कधीही दोषी समजणार नाही. झालं गेलं, गंगेला मिळालं, असं मी ठरवून नेहमी आनंदी राहणार आहे. ब्रह्माचे, आता तिसरा आपण काय कल्पना करणार आहोत ती, ब्रह्माची व अध्यात्माचे ज्ञान होण्यासाठी मला शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या शरीरातील व शरीराबाहेरील असलेल्या इंद्रियांचा सूक्ष्म अभ्यास मी करेल. प्रत्येकाने आपल्या शरीराचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. माझं काय चांगलं आहे, माझी उजवी बाजू चांगली आहे की माझी डावी बाजू चांगली आहे, आणि याचा रिव्ह्यू दररोज घ्यायचा आहे. माझ्यात असलेल्या दोष गुणांचा, चांगल्या सवयीचा शुद्ध अंतःकरणाने मी शास्त्रशुद्ध अभ्यास करीन. आणि करता येतो, काही अवघड नाहीये. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला माझ्यामुळे अनावश्यक कष्ट तर होत नाही, त्रास तर होत नाही, माझ्यामुळे त्याला काही अडचण येत नाही, याचा मी कसोशीने प्रयत्न करीन. माझं अंतिम ध्येय हे आहे की माझ्यामुळे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी उत्साही, समाधानी आणि आनंदी राहील. आता हे सगळी आपण कल्पना केली. आता कल्पना झाली, प्रत्यक्ष कृती पाहिजे ना काहीतरी. त्यासाठी अभ्यास पाहिजे. मग त्यासाठी काय करणार आहे आपण? त्यासाठी आत्मबोधाची प्रश्नावली आपण बघणार आहोत की मला आत्मबोधाला जायचंय, म्हणजे मला आत्मबोध करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण सोपं काय होतं की प्रश्नावली केली, येस नो 1 ते 10 मार्क, आपले आपले मार्क आपण द्यायचे, मग सोपं होऊन जातं सगळं. आता ही प्रश्नावली हजारो प्रश्नांची होणार आहे. वय, काळ, आयुष्य, रोग वगैरे गोष्टीवर अवलंबून आहे. मी माझ्या मोक्षासाठी, सोलीव सुखासाठी, आनंदासाठी ही प्रश्नावली करत आहे. व माझेच मला उत्तर देऊन 10 पैकी 1 ते 10 पैकी मार्क माझ्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा, आता कशा कशाबद्दल ते मी थोडे थोडे पॉइंट देतोय आपल्याला. फक्त माझ्याकडे असलेल्या साधन सामुग्री, पैसा, वेळ, माझ्या अयोग्य सवयी, स्वभाव इत्यादी बाबींचा मी नियमित अभ्यास व सिंहावलोकन करील. कारण एकच, हे का करायचंय की माझं जीवन, मला आयुष्य फक्त एकदाच मिळणार आहे. मग मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार.
हे कधीही विसरता कामा नये. मग तुमचं वय 90 असलं तरी सुद्धा. प्रत्येकाने आपापले प्रश्न करायचे, आपणच उत्तर द्यायचे, आपणच मार्क द्यायचे. आपले मार्क कमी असतील तर त्या विषयामध्ये प्रयत्न, जिद्द, आत्मविश्वास, प्रभू कृपा करून त्याचा अभ्यास करायचा आणि आपणच आपला उद्धार करायचा. गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. आता प्रश्न मांडताना काही गृहीतकं आपण धरणार आहोत. ते मी थोडक्यात सांगतो. म्हणजे पॉइंट टू बी कन्सिडर. काय करायचं आहे की मी एकटा आलो आहे, आली आहे, मला एकटंच जायचं आहे, हे कधीही विसरायचं नाही. दुसरी गोष्ट असं समजायचं की मी हुशार, चाणाक्ष, कार्यक्षम आणि खूप चांगली व्यक्ती आहे. आपण गीता ऐकतो म्हणजे, गीता म्हणतो म्हणजे, आपण गीता बोलतो म्हणजे आपण निश्चित चांगले आहोत. मी यशस्वी व्यक्ती आहे. तुम्ही यादी करा. आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत त्याचं कारण आपण यशस्वी आहोत. आणि मी आतापर्यंत खूप अडचणीवर यशस्वीपणे मात केलेली आहे. मी माझ्या सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील कर्मचारी, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महानुभावाशी पूर्वग्रह कलुषित न ठेवता अत्यंत सरळपणे व चाणाक्षपणे वागे. अत्यंत सरळपणे. तेरी करनी तेरे पास, मैं क्यों उदास. मी नाही कधी तुझ्याबद्दल वाईट विचार करणार. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी माझ्या जोडीदाराची 100%, त्याला अंडरलाईन आहे बरं का, 100% सर्वांगीण काळजी घेणार आहे. आता सर्वांगीण बद्दल आपण यथावकाश चर्चा करू. कारण तीच व्यक्ती, मग ती बायको असो की नवरा असो, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर आहे आणि याची मला जाण आहे. असे 5 गृहीतक आपण आज बघितले आणि प्रश्नावली जी आहे ती आपण पुढच्या वेळेस निश्चित बघूया. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. आता आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम. रामकृष्ण हरी.